23 मार्चला नागपूरला RSSचं जे कार्यालय आहे या कार्यालयावरती धरणा म्हणा मोर्चा म्हणा आयोजित करण्यात आलेला आहे. मुंबईमध्ये जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये काँग्रेसचे महाराष्ट्राचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, आप पक्षाचे असणारे प्रतिनिधी, कम्युनिस्ट पक्षाचे असणारे प्रतिनिधी आणि एक 17-18 सामाजिक संघटना ज्या आहेत या सामाजिक संघटनांची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये निर्णय झाला की 23 मार्चला RSSच्या कार्यालयावरती मोर्चा निदर्शनं करायची, धरणे धरायची. भारतीय जनता पक्षाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छबी जी आहे ती मुद्रा मोदी ते मुजरा मोदी अशी झाली आहे आणि आता जगभर त्यांना डान्सिंग मोदी असं संबोधल्या जातं. मोदींमधला असणारा हा जो बदल आहे तो महत्वाचा आहे, कारण त्यांचं नाव एस्टीन फाईल मध्ये आल्यानंतर त्यांचं पंतप्रधानापदी बसणं योग्य नाही. देशाला धोका आहे, देशाचं सार्वभौम हे धोक्यात आलेली आहे, भारतीय अर्थव्यवस्था सुद्धा धोक्यात आलेली आहे आणि त्यांचं नाव एस्टीन फाईल मध्ये आल्यानंतर उलट सुलट अमेरिका सारखे देश हे करारनामे करतायत. उदाहरण आपल्या सगळ्यांसमोर आहे की रशियाकडून आपल्याला याच्या अगोदर कच्चं तेल स्वस्तात मिळत होतं. अमेरिकेने सांगितलं घ्यायचं नाही. मुजरा मोदीने ते घेणं बंद केलं. आखाती देशाच्या युद्धाने पेट्रोल डिझेलचा तुटवडा झाला, गॅसचा तुटवडा झाला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फतवा काढला की 30 दिवसाची मुदत आम्ही देतोय तुम्हाला विकत घेण्याची रशियाकडून कच्चं तेल. आणि मुजरा मोदी पुन्हा रशियाकडून विकत घ्यायला लागले अशी परिस्थिती आहे. सार्वभौम जे आहे ते सगळं संपलंय. अमेरिका जे सांगेल ते आपण असणारं करतो. राफेल सारखी विमानं जी आपण असणारं घेतली त्याची किंमत दुप्पट आपण दिली. पण सिंदूरच्या युद्धामध्ये ही विमानं आंधळी झालेली आपल्याला दिसतात. त्याचा जो काही सोर्स कोड होता तो फ्रान्सने दिला नाही आणि म्हणून त्याची बघण्याची जी दृष्टी होती ती कमी झाली. येणारं काय आहे हे त्याला दिसलं नाही आणि म्हणून सिटिंग डक हा जो इंग्रजी शब्द आहे
ते झालं, पाडण्यात आली. आणि पुन्हा आपण बघत असाल की तेच राफेल भारताने पुन्हा विकत घेतली. कशासाठी घेतली कोणाला खुलासा नाही. आमचा आरोप आहे की मुजरा मोदीने विकत घेतली याचं कारण एस्टीन फाईल मध्ये तर नाव आलेलं आहे, ते जग जाहीर आहे. पण एस्टीनचे असणारे धंदे हे सुद्धा तेवढेच महत्वाचे आहेत. लहान मुलं आणि मुली यांच्याशी जे क्रूर वागणूक, अनेक व्यक्तींची नावं त्याच्यामध्ये आलेली आहेत. अजूनपर्यंत मोदींचं नाव नाही, पण ज्या पद्धतीने असणार करारनामे केले जातात आहे त्याच्यामधनं या एस्टीन फाईल मध्ये बरंच काही दडलेलं आहे मोदींच्या संदर्भात. आणि म्हणून मोदींना ब्लॅकमेल करणं हे सोपं झालंय अशी परिस्थिती आहे.